मुख्यमंत्री कार्यालयातून या महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगातल्या भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जातो। का? काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचे षडयंत्र आहे। कोणाच्या विरोधात? लवकरच मी तुम्हाला त्याचे पुरावे देईन। आणि आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री कार्यालयातून या महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगातल्या भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जातो। का? काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचे षडयंत्र आहे। कोणाच्या विरोधात? लवकरच मी तुम्हाला त्याचे पुरावे देईन। अगदी मुंबईपासून नाशिकपर्यंत कोल्हापूर जिथे जिथे तुरुंगामध्ये 302 म्हणजे खुनातले वगैरे आरोपी आहेत, त्या सगळ्यांना ह्यांची माणसं जाऊन भेटतायत, संपर्क करतायत, त्यांना जामिनावर बाहेर काढण्यासंदर्भात गुन्हेगारांबरोबर डीलिंग सुरू आहे या महाराष्ट्रात। काय करतात गृहमंत्री? उत्तर द्या। तुम्हाला राग ह्याच्यावर आला पाहिजे। आपण जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची तुम्हाला जर चिंता असेल, हे जे आम्ही सांगतो आहोत ना, मी लोकप्रतिनिधी आहे, राजकारण नंतर समजून घ्या आम्ही काय सांगतोय ते, नुसतं हात उडवू नका असे। आपण घटनात्मक पदावर बसलेला आहात मिस्टर फडणवीस, तुम्ही आमचा काय वाकडे करायचं ते केलं, अजून करा, काय करणार? तुमच्या हातात यंत्रणा आहे म्हणून तुम्ही तरारलेले आहात। आमने सामने लढा, समोर लढा। आम्ही जे सांगतोय ते महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राचा कलंक पुसला जावा म्हणून सांगतोय। तुमच्या गृह खात्याच्या नाकावर टिकून काय चाललंय हे लवकरच मी उघड करतोय। त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून कसे फोन जात आहेत, कोणाला कुठे भेटायला पाठवलं जात आहे, कुठे बैठका होत आहेत, अगदी तुरुंगाच्या दारात आतमध्ये फोन आहेत। मुख्यमंत्री कार्यालयावरती लक्ष ठेवायला सांगा गृहमंत्र्यांना, मग कळेल की इथे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कशी अंडरवर्ल्डची टोळी चाललेली आहे। माझ्याकडे सगळी माहिती आहे।